वडिलांचा खून, मृतदेह विहिरीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन वडील बेपत्ता असल्याची तक्रार ऐकून एखाद्या क्राईम चित्रपटाची कथा वाटेल. पण ही घटना आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली परिसरातील, जिथे पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांचा थरारक कट रचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 24 तासात या प्रकरणाचा पर्दाफाश करत मुलासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. या प्रकरणात रेहान फिरोज मुजावर आणि त्याचा मित्र पीरपाशा दुलाल जहागीरदार यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर खून झालेल्या व्यक्तीचे नाव फिरोज खानसो मुजावर वय 44 असल्याची माहिती समोर आली आहे. 29 मे रोजी फिरोज मुजावर अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचाच मुलगा रेहान यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र 2 जून रोजी शिरोली परिसरातील एका शेतातील विहिरीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शवविच्छेदन अहवालातून या व्यक्तीच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून अत्यंत क्रूरपणे खून झाल्याचे उघड झाले. तपासात हा मृतदेह फिरोज मुजावर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळापासून ते मृताच्या घरापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक पुरावे आणि नातेवाईकांच्या चौकशीतून पोलिसांचा संशय थेट फिर्यादी मुलगा रेहान याच्यावर गेला. पोलिसांनी रेहानला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने मित्राच्या मदतीने वडिलांचा खून केल्याची कबुली दिली. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार फिरोज मुजावर वारंवार मद्यप्राशन करून कुटुंबियांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. रोजच्या छळाला कंटाळून मुलाच्या मनात वडिलांविषयी तीव्र राग निर्माण झाला होता. याच रागातून रेहानने वडिलांचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. 31 मेच्या रात्री 11:30च्या सुमारास रेहान आणि त्याच्या मित्राने फिरोज यांना घराच्या मागे नेले आणि धारदार हत्याराने डोक्यावर वार करत त्यांची हत्या केली. यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह मोटरसायकलवर नेऊन शेतातील विहिरीत फेकण्यात आला. इतकंच नाही तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रेहानने स्वतःच वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही विश्लेषणामुळे हा थरारक कट अवघ्या 24 तासात उघडकीस आला. या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या पथकाचे कौतुक केले जात आहे.